नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन कार्यक्रमांतर्गत आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपण विषय निवडला आहे शासनाची नीलक्रांती योजना. आपल्या स्क्रीनवर टीव्हीच्या आपल्याला दिसतोय विषय शासनाची नीलक्रांती योजना. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की जगातल्या अनेक देशांमध्ये जिथे जिथे समुद्र किनारा लाभला आहे त्या देशांना तिथे मत्स्य व्यवसाय केला जातो फार मोठ्या प्रमाणावर. तसं आपल्या देशात सुद्धा मत्स्य व्यवसाय केला जातो फार मोठ्या प्रमाणावर. आणि विषय जसं मी सांगितलं आपल्याला की जिथे जिथे समुद्र किनारा लाभला आहे तिथे मत्स्य व्यवसाय केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या सर्व राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय केला जातो. राज्याचा जर आपण विचार केला तर आपल्या राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की कोकणातली 5 जिल्हे म्हणजे पालघरपासून जर आपण सुरुवात केली तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अगदी गोव्यापर्यंत प्रचंड मोठा असा विस्तृत 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे. आणि त्यामुळे साहजिकच मत्स्य व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण हे मत्स्य व्यवसाय म्हणजे सागरी मत्स्य व्यवसाय झाला. पण म्हणजे आपल्याला कल्पना आहे की निमखाऱ्या पाण्यात सुद्धा मत्स्य व्यवसाय केला जातो, ज्याला आपण ब्रॅकिश वॉटर असं म्हणतो. आणि आता जर आपण बघितलं तर गोड्या पाण्यात सुद्धा मत्स्य व्यवसाय केला जातो, शेततळ्याच्या माध्यमातून सुद्धा मत्स्य व्यवसाय केला जातो. पण मंडळी, गंमत अशी आहे की जो मत्स्य उत्पादक शेतकरी आहे त्याला शासनाच्या ज्या योजना आहेत, विशेषतः केंद्र पुरस्कृत शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची संपूर्ण माहिती असेलच हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. कारण जो तळागाळातला मत्स्य उत्पादक आहे त्याला योजनाची माहिती असेल, कदाचित नसेल. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा विषय निवडला आहे की शासनाची नीलक्रांती योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक अशा योजना आहेत ज्याचा हा जो मत्स्य उत्पादक शेतकरी आहे त्याचा लाभ घेऊ शकतो आणि हा व्यवसाय पुढे नेऊ शकतो. आणि याच विषयावर आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे आणि अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्रीयुत प्रकाश विरकर. विरकर सर हे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागरी मत्स्य व्यवसाय विभाग पुणे येथे कार्यरत आहेत आणि प्रचंड मोठा अनुभव आजच्या विषयाला अनुसरून त्यांच्याशी आहे, त्यांच्यासोबत आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आपला कार्यक्रम आपल्याला कल्पना आहे की लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. दर्शकांना खूप प्रश्न विचारायचे असतात आणि इतक्या योजना मी बघितलं कार्यक्रमापूर्वी, तर मला असं वाटतं की दर्शकांना फोन करून आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. पहिले त्यांना फोन नंबर सांगूया म्हणजे ते थेट फोन करून तुम्हाला प्रश्न विचारू शकते. मंडळी, फोन नंबर आमची नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आहे आणि नंतरच फोन लावायचा आहे. सर, सुरू करूया कार्यक्रम. सर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मलाच हा विचारायचा वाटतो की शासनाची नीलक्रांती योजना म्हणजे नेमकं काय आणि ही योजना कशी आहे, काय सांगतील दर्शकांना? तसं शेतीमध्ये हरित क्रांती योजना, दुग्ध व्यवसायामध्ये धवल क्रांती योजना, तसंच मत्स्य व्यवसायामध्ये नीलक्रांती योजना ही आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे उद्देश मुख्य जे आहेत त्यामुळे देशाचा आर्थिक विकास साधणे. सर, स्लाइडच्या माध्यमातून आपण दाखवूया आहे. यामध्ये जे नीलक्रांती योजनेचा उद्देश आहे तो सदर योजनेद्वारे देशाचा आर्थिक विकास साधणे, शाश्वत मत्स्योत्पादनाद्वारे मच्छीमार व मत्स्यशेती करणारे मत्स्यकार यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्याचबरोबर जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखून शाश्वत मत्स्योत्पादन राखणे, भूजलाशयीन व सागरी क्षेत्रामधील सर्व स्रोतांचा वापर करून सन 2020 पर्यंत मत्स्य निर्यातीमध्ये तिपटीने वाढ करणे, राज्यातील जनतेला सकस व प्रतिनियुक्त अन्नाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करणे. हे देखील आपण स्लाइडच्या माध्यमातून दाखवू शकतो. यामध्ये संपूर्ण आपल्याला माशांच्या मध्ये जे ओमेगा 3 फॅट्स आहेत, आयोडीन आहे, व्हिटॅमिन आहे, आयर्न्स आहेत, प्रोटीन्स आहेत, याद्वारे अत्यंत सकस असं अन्न संपूर्ण राज्यातील देशातील तसेच जो एक्सपोर्ट होतो त्यामधून बाहेरच्या देशातील देखील जनतेला संपूर्ण हे सुंदर छान असं पौष्टिक मूल्याचं अन्न मिळू शकतं. म्हणजे सर, हे 2-3 महत्त्वाचे उद्देश आहे की पौष्टिक अन्न पण मिळालं पाहिजे आणि व्यवसाय पण वाढत गेला पाहिजे. कारण स्कोप आहे, कारण आपण बघितलं की या व्यवसायामध्ये खूप वाव आहे. सर, पण आता ही योजना आपण डोळ्यासमोर ठेवली तर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ही कार्यान्वित आता आहे किंवा होणार आहे? आपण हे स्लाइडच्या माध्यमातून बघू. भूजलाशयीन क्षेत्र, सागरी क्षेत्र आणि निमखारे पाण्यातील मत्स्य व्यवसाय या प्रामुख्याने 3 विभागामध्ये मत्स्य व्यवसायाचा संपूर्ण जो हा व्यवसाय आहे तो केला जातो. आणि या क्षेत्रातील आपण टप्प्याटप्प्याने एक एक आपण विभाग बघूया. सर्वप्रथम आपण भूजल क्षेत्रातील मत्स्य व्यवसाय हा जाणून घेऊया. भूजल क्षेत्रामध्ये विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये ज्या योजना आहेत त्यामध्ये
भूजलाशय मत्स्य व्यवसाय योजना. सर्वात पहिली जी योजना आहे ती नवीन मत्स्य संवर्धन तळी तयार करणे. आपण हे स्लाईडच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवू शकतो. नवीन मत्स्य संवर्धन तळी तयार करणे यामध्ये प्रकल्प किंमत एकूण 7 लाख रुपये इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. केंद्राचं अनुदान त्यासाठी असणार आहे रुपये 3.5 लाख आणि लाभार्थी हिस्सा 3.5 लाख असेल. लाभार्थी हिस्सा असा याचा अर्थ जो व्यक्ती हा व्यवसाय करू इच्छितो त्या व्यक्तीला 50% रक्कम म्हणजे 3.5 लाख रुपये इतकी स्वतः उभारायची आहे आणि केंद्रामार्फत 3.5 लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे. ज्यांना मत्स्यव्यवसाय हा तलावांमध्ये करायचा आहे त्यांना नवीन मत्स्य संवर्धन तळी बांधण्यासाठी हे संपूर्ण अनुदान केंद्र शासनामार्फत दिलं जाणार आहे. अशा प्रकारे भूजलाशय क्षेत्रामध्ये या विविध योजना राबवल्या जातात. यानंतर पुढील योजना जी भूजलाशय क्षेत्रामध्ये आहे ती म्हणजे मत्स्यबीज निर्मितीसाठी मत्स्यबीज केंद्र स्थापन करणे. आपण आता मगाशी तलाव बांधकामाबाबतची योजना बघितली. या तलावांमध्ये जे आपल्याला मत्स्यबीज सोडायचं आहे त्या मत्स्यबीज सोडण्यासाठी जे मत्स्यबीज निर्मिती किंमत एकूण 25 लाख रुपये इतकी असणार आहे. त्यामध्ये केंद्राचं अनुदान रुपये 12.5 लाख इतका आहे व लाभार्थी हिस्सा 12.5 लाख इतका असेल. यामध्ये आम्ही लाभार्थी संख्या सध्या 2 इतकी निश्चित केलेली आहे. आणि जे सर्वात महत्त्वाचं तलावामध्ये मत्स्यबीज सोडणं हे अत्यंत आवश्यक आहे. यानंतरची जी पुढील योजना आहे ती मत्स्यबीज संवर्धन केंद्र हे आपण स्लाईडच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवू शकतो. बोटुकली निर्मिती ज्याला माशांची पिल्लं ही साधारणतः आपल्या एका बोटाच्या साईज एवढी झालेली असतात म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे बोटुकली. त्याची प्रकल्प किंमत एकूण 6 लाख रुपये आहे. केंद्राचं अनुदान याला 3 लाख रुपये असणार आहे. जे मत्स्यबीज तयार होतं आहे मत्स्यबीज मत्स्य कास्तकार किंवा ज्यांना या व्यवसायाची आवड आहे ते घेऊन ते संपूर्ण मत्स्यबीज त्या ठिकाणी वाढवू शकतात आणि लाभार्थी हिस्सा जो आहे तो त्यामध्ये 3 लाख रुपये इतका असणार आहे. अशा प्रकारे एकूण प्रकल्प किंमत रुपये 6 लाख इतकी दिली जाणार आहे. सर एक फोन घेऊया. येस सर, हो घ्या. नांदेडहून विद्याधर पाटील काही विचारू इच्छितात. विचारा. नमस्कार. हा नमस्कार. विचारा. सर शासनाने जी शेततळ्यांची योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये काही आता हे जी नीलक्रांती योजना जी शासनाने नवीन केली त्याच्यामध्ये या शेततळ्यांसाठी काही स्कीम आहे का? हो विचारूया. आपण प्रश्न कळलाय. फोन ठेवू शकता आपण. हो. सर त्यांनी विचारलं की शेततळ त्यांनी केलंय आणि या योजनेचा लाभ शेततळी ज्या शेतकऱ्यांनी केली आहेत शेतामध्ये त्यांना पण लाभ मिळू शकतो का? त्यांच्यासाठी काही योजना आहे का? ते आपण ह्या पुढील स्लाईडच्या माध्यमातून आपण तिथे येणार आहोत. मत्स्यसंवर्धनासाठी खते व खाद्यासाठी अर्थसहाय्य जे सगळ्यात पहिली आपण जे बघितली ते म्हणजे तलाव बांधकामासाठी सुद्धा सहाय्य दिलं जाणार आहे. 3.5 लाख रुपये केंद्राचं अनुदान असणार आहे. त्याचबरोबर मत्स्यसंवर्धनासाठी खते व खाद्य यासाठी एकूण प्रकल्प किंमत आपण 1.5 लाख रुपये इतकी पकडलेली आहे. यासाठी केंद्राचं अनुदान 75,000 असणार आहे व लाभार्थीला स्वतः 75,000 रुपये उभे करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला या शेततळ्यांमध्ये सुद्धा आपण या योजनेचा सहभाग घेऊ शकता. सर आता आपण सांगितलं की भूजल क्षेत्रासंबंधी काय काय काम सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त या योजनेला अनुसरून काही विशिष्ट बाबी आहे ज्याचा खरंच उल्लेख करावासा वाटतो आपल्याला? हो. ह्या ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो लाभार्थी असेल त्याला त्याची स्वतःची 50% रक्कम उभारायची आहे आणि केंद्र शासनामार्फत जे अनुदान दिलेलं असणार आहे ते 50% रक्कम असणार आहे. त्यामध्ये आमचे संपूर्ण जिल्हा स्तरावरती आमचे कार्यालय आहेत मत्स्य व्यवसाय विभागाची. त्या कार्यालयामध्ये त्यांना ॲप्लिकेशन्स अर्ज सादर करावे लागतील आणि त्यानंतर संपूर्ण त्या अर्जांवरती प्रादेशिक कार्यालय आणि आमच्या आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयामार्फत या पुढे नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट हैदराबाद यांच्यामार्फत या संपूर्ण जे त्यांच्यामार्फत अर्ज आलेले आहेत या अर्जांची छाननी करून त्या अर्जांना आपण मान्यता देऊन त्याप्रमाणे त्यांना अनुदान हे रिलीज करण्यात येईल. नाही सर आता जो फोन आला तो नांदेडहून विद्याधर पाटील त्यांनी विचारलं स्पेसिफिकली शेततळ्यांसाठी काही योजना आहे का? काही सांगता येईल का आपल्याला? पण शेततळ्याचं आपलं सांगायचं राहून गेलं मला वाटतं. हो. शेततळ्यांसाठी ती जी मगाशी मी योजना सांगितली की 1.5 लाख रुपये जे प्रकल्प अनुदान आहे आपण स्लाईडच्या माध्यमातूनही पुन्हा पाहू शकतो. मत्स्यसंवर्धनासाठी खते व खाद्यासाठी ज्या प्रकारे आपण प्रकल्प किंमत 1.5 लाख रुपये जे पकडलेले आहे त्यामध्ये जे सीड आणि फीड जे सोडलं जातं मत्स्यबीज आणि खाद्य यासाठी केंद्रामार्फत 75,000 रुपये हे त्या शेततळ्यासाठी त्या ठिकाणी जे मत्स्यबीज ते सोडतील आधी इनपुटसाठी आपण त्यांना 75,000 रुपये देणार आहोत. सर एक फलटणहून फोन येतोय. लक्ष्मण काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा बोला. हा लक्ष्मणराव विचारा. हा मला काय म्हणायचं होतं शेत जे आता बीज आहे हे आपल्याला नदी नाल्यामध्ये सोडता येतं का? विचार तुम्ही त्यांना. पण नदी नाल्यात सोडून आपल्याला लाभ मिळणार नाही कदाचित ते दुसरीकडे वाहून जातील. सरांना विचारू सर काय सांगता येईल? हे जे ते म्हणतात हे बीज आहेत हे जर नदी नाल्यांमध्ये सोडलं
तर त्याचा लाभ शेतकऱ्याला होऊ शकतो का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे मत्स्योत्पादन जे घेतो ते आपण जर का तलाव घेऊन त्यामध्ये केलेत ना, तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता. नद्यांमध्ये सुद्धा आपण मत्स्यबीज सोडू शकता आणि त्या ठिकाणी नद्यांमधून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता. परंतु कल्चर पद्धतीने जर का आपण मत्स्य व्यवसाय केला तर आपण त्यासाठी पुढची आपण योजना पाहणारच आहोत. म्हणजे केज कल्चर म्हणून जे तांत्रिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केज कल्चरद्वारे आपण खूप चांगल्या प्रकारे मत्स्योत्पादन घेऊ शकता. जसं सरांनी सांगितलं की मासे पुढे वाहून जाऊ शकतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपण कल्चर पद्धतीने घेतलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. केजमध्ये जर घेतलं तर ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघणारच आहोत. केज कल्चरची स्लाइड आपण पुढे. आणि सर या बोटुकली म्हणजे जे बीज आहे ते पण आपण पुरवतो ना? हो, मत्स्यबीज जे आहे ते राज्यामध्ये विविध मत्स्यबीज केंद्र आहेत. या मत्स्यबीज केंद्रांच्या माध्यमातून आपण संपूर्ण राज्यामध्ये मत्स्यबीजाचा पुरवठा केला जातो. सर अजून एक मला वाटतं फोन आलाय, लक्ष्मण साळुंके. मला वाटतं आपण कार्यक्रम बघताय आणि आपणच फोन केला होता. मला असं वाटतं आपलं समाधान झालं असेल. सरांनी सांगितलं आहे की केजच्या माध्यमातून सुद्धा बोटुकलीचं संवर्धन आपण करू शकतो आणि राज्यात आपण सरांनी सांगितलं की अनेक ठिकाणी मत्स्यबीज केंद्र आहेत, तिथून आपल्याला सीड मिळू शकतं, म्हणजे बीज मिळू शकतं आणि आपण हे करू शकता. सर आता जेव्हा ही योजना आपण एखादी योजना आपण राबवतो राज्यामध्ये, कारण आपण मगाशी मला सांगितलं, मला आठवतं की केंद्र पुरस्कृत योजना जरी असल्या तरी शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण राबवित आहोत. सर आता याचे काही शर्ती किंवा अटी किंवा काही निकष आहेत का, की प्रत्येकाला त्याचा लाभ मिळू शकतो? केंद्र शासनाने यावर काही अटी आणि शर्ती निश्चित केलेल्या आहेत. हे आपल्याला केंद्र शासनाची वेबसाईट जी आहे www.dadf.gov.in डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री, डेअरी अँड फिशरीज. मी पुन्हा एकदा सांगतो www.dadf.gov.in. या ठिकाणी वेळेच्या अभावी आपण सर्वच अटी शर्ती सांगू शकत नाही, तथापि आपण आमचं जिल्हा कार्यालय जे आहे या ठिकाणी संपर्क साधू शकता. परंतु महत्त्वाच्या ज्या अटी शर्ती आहेत यामध्ये लाभार्थ्यांना 50% जी रक्कम आहे ती स्वतः उभारायची आहे आणि रितसर अर्ज आमच्या जिल्हा कार्यालयाकडे सादर करायचे आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण आधीच्या स्कीम बघितल्या त्यामध्ये जे मत्स्यबीज सोडलेलं असेल तर त्याच्या रिसीट सादर करणं, जे त्या ठिकाणी आपण खाद्य त्यांनी जे सोडलेलं आहे ते खाद्य जे तलावांमध्ये दिलेलं आहे त्यांच्या रिसीट सादर करणं, अशा प्रकारे काही अटी आणि शर्ती आहेत. त्याची पूर्तता जर केली, माहिती पण मिळेल आणि पूर्तता करणं आवश्यक आहे. हो, पूर्तता करणं आवश्यक आहे. सर आतापर्यंत आपण सांगितलं की भूजल क्षेत्रामध्ये जे मत्स्य व्यवसाय केला जातो त्याविषयीच्या योजना सांगितल्या, काय काय बाबी त्याच्यामध्ये आहेत, अटी शर्ती पण आपण सांगितल्या. हो. तर याच बाबतीत जसं सागरामध्ये किंवा समुद्रामध्ये मत्स्य व्यवसाय केला जातो तर त्याविषयीच्या काही विशेष योजना आहेत? त्याआधी काही महत्त्वाच्या योजना आपल्या राहिलेल्या आहेत भूजल क्षेत्रातल्या, त्या पण आपण बघूया. स्लाइडद्वारे पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन, ह्या स्लाइडद्वारे जलाशय जे आहेत त्यामधील 1% जी जागा आहे जलाशयाच्या ती या पिंजरा पद्धतीच्या संवर्धनासाठी वापरता येणं शक्य आहे. त्यामध्ये प्रकल्पाची जी किंमत आहे एकूण ती 3 लाख रुपये गृहीत धरण्यात आलेली आहे. केंद्राचं अनुदान 1.5 लाख रुपये असणार आहे आणि लाभार्थी हिस्सा 1.5 लाख रुपये असणार आहे. पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन पंगॅशियस या जातीच्या माशांचं मत्स्य संवर्धन बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं आणि त्यामधून खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न. मगाशी जो फलटणवरून फोन आला होता की त्यांना मी सांगू इच्छितो की पिंजरा पद्धतीने आपण मत्स्य संवर्धन केल्यास थोड्या जागेमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकतो. सर आता आपण सांगितलं की पिंजरा पद्धतीने केलं तर उत्पादन घेणं सोपं पण आहे आणि आपलं नुकसान पण आपण टाळू शकतो. मला असं वाटतं की मंडळी आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आजच्या विषयाला अनुसरून, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सर ब्रेकपूर्वी मला अजून एक प्रश्न विचारायचा होता, पण मला असं वाटतं की भूजल क्षेत्रासंबंधित अजून काही योजना राहिल्या आहेत, त्या जर आपण दर्शकांना सांगितलं तर बरं होईल. काय सांगता येईल? आपण स्लाइडद्वारे ही योजना पाहूया. मत्स्य संवर्धन तळ्याचे नूतनीकरण, जे तलाव आहेत ते नूतनीकरण करण्यासाठी प्रकल्प किंमत रुपये 3.5 लाख इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. केंद्राचं अनुदान या योजनेसाठी 2.25 लाख रुपये आहे आणि लाभार्थी हिस्सा हा 2.25 लाख रुपये असणार आहे. तसेच पुढील योजना देखील आपण पाहूया. नवीन बोटी व जाळी खरेदी यासाठी जी योजना आहे त्यामध्ये प्रकल्पाची किंमत आपण 1 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. केंद्र अनुदान 50,000 रुपये असणार आहे आणि लाभार्थी हिस्सा 50,000 रुपये एका युनिटसाठी असणार आहे. तसेच आणखीनही योजना आहेत. इंटिग्रेटेड रिझर्व्हायर डेव्हलपमेंट, यासाठी संपूर्ण जलाशयामध्ये इंटिग्रेटेड फिशरीज डेव्हलपमेंट यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी जवळजवळ केंद्राचं आपल्याला रुपये 1 कोटीपर्यंतचं अनुदान उपलब्ध आहे. यामध्ये मत्स्यबीज निर्मितीपासून
ते संपूर्ण मत्स्यबीज संवर्धन, मत्स्यबीजासाठी लागणाऱ्या इतर सर्व कोल्ड चेन या सर्व त्यामध्ये सविस्तर योजना ती आपल्याला नवीन इंटिग्रेटेड योजनांचा लाभ घेता येईल. डेव्हलपमेंट यामध्ये योजनेचा लाभ घेऊ शकतो. सर, एक फोन येतोय पालघरहून. आनंद तरे काय विचारू इच्छितात? आनंदजी विचारा. नमस्कार. हा, नमस्कार सर. मी विचारा. आनंद तरे पालघरवरून बोलतोय. विचारा. मी 19 सप्टेंबर 2016 ला माझा सी केज कल्चरचा 20 केजचा प्रोजेक्ट सुपूर्द केला होता, पण डिपार्टमेंटच्या अज्ञानामुळे फक्त 5 केजचा मंजूर होऊन आला. मी तो प्रोजेक्ट ऑक्टोबर 2016 सुधारित करून परत सुपूर्द केला. हा सी केज कल्चरचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त माझ्या एकट्याचाच प्रोजेक्ट आहे, पण ह्या प्रोजेक्टवर पुढे कायच अजून ऍक्टिव्हिटीज झालेल्या नाही मिळत. तर मला मार्गदर्शन करा. आनंदराव, तुम्ही 20 केजचा प्रकल्प सादर केला होता, त्यापैकी 5च केज आपल्याला मिळालं असं आपल्याला म्हणायचं आहे? नाही, आलेला तो, पण मी परत तो रिवाइज करून 20 केजेससाठी परत ऑक्टोबर 2016 सुद्धा परत सुपूर्द केलाय. हां. बरं. सर, तर प्रपोजल त्यांचं सबमिट झालंय, पण पुढे काही झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हो. हे जे प्रपोजल आमच्याकडे आलेलं आहे सी केज कल्चरचं सातपाटीतून, तर ते प्रपोजल आम्ही पुढे नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट हैदराबाद या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत या संपूर्ण या प्रकल्पांना शासनाची मंजुरी जी केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची मंजुरी संपूर्ण ही प्राप्त आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण त्यांना ह्या केज प्रकल्पासाठी अनुदान जे राज्य शासनाने निश्चित केलेलं आहे ते केंद्र शासनाने निश्चित केलेलं आहे ते दिलं जाईल. बरोबर. सर, आतापर्यंत आपण भूजल क्षेत्र, मत्स्य व्यवसाय जो केला जातो भूजल क्षेत्रावर, त्यासंबंधीची आपण योजना बघितल्या. आता सागरामध्ये जो मत्स्य व्यवसाय केला जातो त्याविषयी या योजने अंतर्गत काही योजना आहेत का ज्याचा लाभ जो मत्स्य उत्पादक शेतकरी त्याला घेता येईल? सागरी मत्स्य व्यवसायाअंतर्गत बऱ्याचशा योजना राबवलेल्या आहेत. सागरी मत्स्य व्यवसाय आपण स्लाइडवर पाहूया. आपण सागरी मत्स्य व्यवसाय योजना यामध्ये आपण राज्याला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि समुद्र किनाऱ्यापासून जो इकॉनॉमिक एक्सक्लुसिव्ह झोन असं म्हटलं आता 200 नॉटिकल माइल्सपर्यंत, तर त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये हा सागरी मत्स्य व्यवसाय चालतो. शाश्वत मत्स्योत्पादन राखण्यासाठी सागरी मासेमारी नियमन हे देखील आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना या नीलक्रांती योजनेअंतर्गत शासनाने राबवण्याचं निश्चित केलेलं आहे, जेणेकरून हे जे सागरी मत्स्योत्पादन आहे ते सुमारे 4.5 लाख मेट्रिक टनावरती जे स्थिरावलेलं आहे ते आपल्याला दुप्पट करायचं आहे आणि यासाठी आपण या नीलक्रांती योजनेअंतर्गत विविध योजना आपण राबवणार आहोत. आपण पुढच्या स्लाइड्समध्ये आपण ह्या विविध योजना ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली जी योजना आहे ती म्हणजे शिंपले संवर्धन. शिंपले संवर्धनाअंतर्गत प्रकल्प किंमत 15,000 प्रति बांबू फळीपर्यंत. हे जे शिंपले संवर्धन आहे ते 5 मीटर बाय 5 मीटर आकारमानाचे असतील आणि यास केंद्राचं अनुदान 7,500 इतका दिलं जाईल आणि लाभार्थीचा जो आहे तो 7,500 इतका असेल. असे शिंपले संवर्धनाची योजना आपण राबवणार आहोत. यानंतरची जी योजना आहे ती समुद्रात उघडा पिंजरा पद्धतीने संवर्धन. यामध्ये एकूण प्रकल्पाची किंमत 5 लाख रुपये इतकी असणार आहे. यासाठी केंद्राचं अनुदान रुपये 2.5 लाख इतकं निश्चित केलेलं आहे आणि लाभार्थीचा रुपये 2.5 लाख इतका असेल. ही जी केज कल्चर पद्धतीने ज्याला ओपन सी केज कल्चर असंही म्हटलं जातं, त्यामध्ये आपण विविध जातीच्या माशांचं उत्पादन घेऊ शकतो. त्यामध्ये लॉबस्टर ज्याची किंमत खूप जास्त आहे त्याचं देखील उत्पन्न आपण घेऊ शकतो. कोबिया, त्यानंतर पर्ल स्पॉट, रेड स्नॅपर इत्यादी विविध जातीच्या माशांचं आपण उत्पन्न या समुद्रात उघडा पिंजरा पद्धतीनं संवर्धन या योजनेद्वारे आपण घेऊ शकतो. पुढील जी योजना आहे त्यामध्ये नौकेसाठी शीतपेट्या विकत घेण्यास अर्थसहाय्य. यामध्ये प्रकल्पाची किंमत एकूण रुपये 25,000 इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे आणि केंद्राचं अनुदान रुपये 12,500 इतकं असणार आहे व लाभार्थीचा जो आहे तो 12,500 इतका असणार आहे. मासा हा जो नाशिवंत पदार्थ असल्यामुळे काही वेळानंतर तो खराब होतो. त्यासाठी मासा हा जो बाहेरच्या देशांमध्ये निर्यात होतो त्याची क्वालिटी चांगली राखण्यासाठी, दर्जा उत्तम राखण्यासाठी व निर्यातक्षम मासे टिकून ठेवण्यासाठी शीतपेट्यामध्ये आपण जर का बर्फ घालून हे मासे ठेवले तर ते अतिशय प्रकारे त्याची क्वालिटी अतिशय चांगल्या प्रकारे राहू शकते. यासाठी ही नौकेसाठी शीतपेट्या विकत घेण्यासाठी अर्थसहाय्य ही योजना राबवण्यात येत आहे. तसेच पुढील योजना नीलक्रांती योजनेअंतर्गत आहे पारंपरिक स्थानिक मच्छीमारांना नौका खरेदी. पारंपरिक मच्छीमारांना जी नौका खरेदीसाठी आवश्यक प्रकल्प किंमत रुपये 4 लाख इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. यासाठी केंद्राचं अनुदान रुपये 2 लाख इतका आहे व लाभार्थीचा रुपये 2 लाख इतका असणार आहे. अतिशय चांगले अशी योजना आहे ज्यामधून
चांगल्या प्रकारे मत्स्योत्पादन मत्स्य कास्तकार मच्छीमार घेऊ शकतात. आणि त्यानंतर पुढील जी योजना नीलक्रांती योजनेअंतर्गत आहे ती म्हणजे मासेमारीनंतर सोयी सुविधा अंतर्गत बर्फ कारखाने व शीतगृहे. मग सांगितल्याप्रमाणे मासळी हा नाशिवंत पदार्थ असल्यामुळे क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी बर्फामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बर्फ कारखाने उभारणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शीतगृह हे देखील उभारणं अत्यंत आवश्यक आहे. या दोन्हीसाठी म्हणून एकूण प्रकल्प किंमत 100 लाख रुपये स्लाईडमध्ये आपण पाहू शकतो. प्रकल्पाची किंमत रुपये 100 लाख इतकी गृहीत धरण्यात आलेली. केंद्राचं अनुदान रुपये 50 लाख इतकं असणार आहे व लाभार्थीचा रुपये 50 लाख इतका असणार आहे. सर, आत्ता आपण सांगत होता की शीतगृह अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मासे नाशवंत आहे आणि शीतगृहाची मोठी योजना आहे. पण आतापर्यंत जेवढ्या आपण योजना सांगितल्या त्यात मी एक गोष्ट म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की जी केंद्र पुरस्कृत योजना आहे त्याच्यामध्ये 50-50% आहे. म्हणजे केंद्र शासन आपल्याला 50 रुपयाची मदत करणार आहे, 50 रुपये जो लाभार्थी त्यांनी उभे करायचे. आणि मला वाटतं सगळ्याच योजनांमध्ये हा एक निकष महत्त्वाचा आहे. सर, काय सांगता येईल पुढे? केंद्र शासनाचा 50% अनुदान या सर्व योजनांमध्ये आहे. लाभार्थी जो हिस्सा आहे तो देखील 50% असणार आहे. आणि परंतु ही जी पुढची आपण जी योजना पाहणार आहोत सागरी विभागामध्ये मासेमारी बंदरे, आपण स्लाइड उचलवर ती योजना पाहूया. मासेमारी बंदरे व मासे उतरवणाऱ्या केंद्रांवर जेटी उभारणे या योजनेअंतर्गत प्रकल्प किंमत ही प्रकल्पाच्या प्रत्यक्ष किमतीनुसार गृहीत धरण्यात येणार आहे. आणि या योजनेसाठी केंद्राचं अनुदान हे 50% असणार आहे आणि राज्याचं अनुदान हे देखील 50% असणार आहे. या योजनेअंतर्गत जेटी उभारण्यात येणार आहे. सध्या जेटींची अत्यंत आवश्यकता असते. मासे अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण चांगल्या स्थितीमध्ये आणि एक्सपोर्ट क्वालिटी ज्याला निर्यातक्षम दर्जा असा तो राखण्यासाठी जेटी त्या ठिकाणी हायजेनिक कंडिशन्स देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. हायजेनिक अँड सॅनिटरी कंडिशन्स जेणेकरून क्वालिटी दर्जा राखणं मासळीचा जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत त्याप्रमाणे दर्जा राखणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मासेमारी बंदरे व मासे उतरवणाऱ्या केंद्रांवर जेटी उभारणे ही योजना देखील नीलक्रांती योजनेअंतर्गत या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. सागरी विभागाअंतर्गत आपण पुढील योजना देखील पाहणार आहोत. मासेमारीनंतर सोयी सुविधा अंतर्गत बर्फ कारखाने व शीतगृहे यांचे नूतनीकरण. मगाशी जी आपण योजना बघितली ती नवीन बर्फ कारखाने व शीतगृह यांच्यासाठी होती. ही जे सध्याचे एक्झिस्टिंग जे बर्फ कारखाने आहेत आणि शीतगृह जे कोल्ड स्टोरेजेस आहेत, आईस फॅक्टरीज व कोल्ड स्टोरेज, त्यांचं नूतनीकरण करण्यासाठी ही योजना रिनोव्हेशनसाठी ही योजना अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्पाची किंमत एकूण 60 लाख इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. केंद्राचं अनुदान 30 लाख असणार आहे व लाभार्थी हिस्सा 30 लाख इतका असणार आहे. यानंतर आपण पुढील सर्वात महत्त्वाची योजना बघणार आहोत. नीलक्रांती योजनेअंतर्गत मच्छीमारांसाठी समुद्रात मासेमारी करताना सुरक्षिततेची साधने वापरणे. मच्छीमार समुद्रामध्ये मासेमारी करत असतो त्यावेळेला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वादळ आलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं यासाठी ही योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. यामध्ये मच्छीमारांना लाईफ जॅकेट्सचा पुरवठा, फिश फाइंडर्स, GPS, डॅट हे उपकरण याचा पुरवठा करणं, ही सर्व सुरक्षेची साधनं यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का अचानक समुद्रामध्ये अपघात घडला, वादळ आलं किंवा आग लागली तर त्यासाठी डॅट हे उपकरण मच्छीमारांना पुरवलं जाणार आहे. हे डॅट हे जे उपकरण आहे हे केंद्र सरकारच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो या संस्थेने विकसित केलेलं आहे. आणि या डॅट या उपकरणामार्फत जे किनाऱ्यावरती जो नियंत्रण कक्ष आहे या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला जातो आणि या नियंत्रण कक्षामार्फत त्यानंतर ज्या नौका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोझिशन सांगितले जाते, त्या ठिकाणचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड्स हे कळवले जातात आणि त्यानुसार पुढे नेव्ही मार्फत व कोस्टगार्ड यांच्यामार्फत आपत्कालीन परिस्थितीमध्ये मच्छीमारांना त्या ठिकाणी सहकार्य पुरवलं. सर, मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत संवेदनशील विषय आहे. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की मच्छीमार जे आहेत ते अडकलेले आहेत किंवा वादळ आलेलं आहे आणि खूप मोठे अपघात घडतात आणि अनेक जीव सुद्धा जातात. मला असं वाटतं सर अत्यंत महत्त्वाचा विषय. मंडळी, आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आजच्या विषयाला अनुसरून, पण त्यादेखील एक छोटीशी विश्रांती.
मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे शासनाची नील क्रांती योजना या विषयावर, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्रीयुत प्रकाश विरकर सर, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सागरी मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई, आपल्यासोबत आहेत. आपल्याला आतापर्यंत त्यांनी बरीच माहिती दिली. सर, अजून काही योजनांची माहिती द्यायची राहिली असं आपण आता मला ब्रेकमध्ये बोलत, काय सांगता येईल? मच्छीमारांसाठी समुद्रात मासेमारी करताना सुरक्षिततेची साधने ही जी आपण योजना मगाशी चर्चा करतो त्यामध्ये प्रकल्पाची किंमत एकूण 2 लाख रुपये इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे, आणि त्यापैकी केंद्राचं अनुदान रुपये 1 लाख इतका असेल व लाभार्थीचा हिस्सा 1 लाख इतका असणार आहे. आणि लाभार्थी संख्या आपण 2735 निश्चित केलेली आहे या वर्षासाठी, आणि यामध्ये आपण वाढ देखील करू शकतो. आतापर्यंत आपण सागरी मत्स्य व्यवसाय या विषयावर बघितलं. आता आपण सर, निमखाऱ्याविषयी पण आपल्याला सांगायचं होतं. ब्रॅकिश वॉटरच्या काही योजना असतील तर. निमखारे पाण्यातील मत्स्य व्यवसाय याविषयी आपण सुरुवातीला जाणून घेऊया. ज्या ठिकाणी सागर, जे समुद्र आणि गोडे पाणी ज्या ठिकाणी एकत्र येतं त्याला निमखारे पाणी असं म्हटलं जातं. आपले जे राज्यामध्ये एकूण 7 सागरी जिल्हे आहेत, या 7 सागरी जिल्ह्यामध्ये पैकी ज्या ठिकाणी प्रदूषण कमी आहे आणि जेथे वॉटर क्वालिटी चांगली आहे या तेथे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन व मत्स्य व्यवसाय केला जातो. निमखाऱ्यातील कोळंबी संवर्धनामध्ये सर्वात महत्त्वाची जी जात सध्या विकसित केली जाते ती म्हणजे वेनामी जातीची कोळंबी, आणि यापूर्वी टायगर जातीची कोळंबी देखील विकसित केली जात होती. सध्या वेनामी जातीच्या कोळंबीला परदेशामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे मागणी आहे, तसेच स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे. निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर विविध योजना सुरू केलेल्या आहेत. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबीची किंमत ही देखील रुपये 500 ते 600 रुपये किलोपर्यंत एवढी किंमत आपल्याला मिळू शकते, आणि संपूर्ण जो यासाठी आवश्यक असणारा जो खर्च आहे तो साधारणतः एक 7 ते 8 लाख रुपये प्रति हेक्टर इतका खर्च या निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेतीसाठी असतो. आणि हे आपण जे उत्पन्न आहे ते 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण घेऊ शकतो. साधारणतः 20 ते 25 ग्रॅम इतक्या कोळंबीचं वजन झाल्यानंतर आपण ती निर्यातीसाठी देऊ शकतो, आणि परदेशामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि प्रतिनियुक्त असं हे संपूर्ण. फोन घेऊया, माफ करा. रत्नागिरीवरून संतोष गुजराती काय विचारू इच्छितात? विचारा संतोषजी. नमस्कार. हा, नमस्कार सर. विचारा. माझा प्रश्न असा होता की गावाला ज्या चिरेखाणी असतात ना त्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय करू शकतो का? चिरेखाणीमध्ये आपल्याला मत्स्य व्यवसाय, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय करता येईल. सर, काय करता येईल? विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिरे म्हणजे जांभा दगडापासून जे चिरे बनवले जातात त्याच्या खाणी आहेत, आणि त्यात बऱ्याचपैकी पावसाळ्यात पाणीच असतं, आणि मला असं वाटतं त्या अनुषंगाने त्यांनी प्रश्न विचारला असा. खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. जे चिरेखाणी आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्याची आपल्याला डेप्थ किती आहे पाण्याची ती बघावी लागेल. साधारणतः ज्या ठिकाणी आपण हा मत्स्य व्यवसाय करतो त्या पाण्याची खोली किती आहे ते आवश्यक आहे, कारण मासे काढता येणं नंतर हे देखील हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो हे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर वॉटर क्वालिटी टेस्टिंग हे देखील फार महत्त्वाचं आहे. त्या पाण्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा किती आहे, तसेच इतर जे फॅक्टर्स आहेत ते म्हणजे टेम्परेचर किती मेंटेन होत आहे, pH किती आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल. आणि सर्व वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आपल्याला त्या ठिकाणी चेक करावे लागतील, आणि ते चेक केल्यानंतर आपण आमचं जे रत्नागिरी येथील कार्यालय आहे तेथील जे तांत्रिक अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे अधिकारी आहेत, यांच्यामार्फत आपण तांत्रिक मार्गदर्शन देखील घेऊ शकता. तसेच रत्नागिरी येथे कॉलेज देखील आहे, कॉलेज ऑफ फिशरीज रत्नागिरी. तेथील प्राध्यापक तसेच तेथील विद्यार्थी यांचं देखील आपण मार्गदर्शन, तांत्रिक मार्गदर्शन यासाठी घेऊ शकता, आणि संपूर्ण टेस्टिंग केल्यानंतर त्या ठिकाणी आपण कुठल्या जातीचे मासे सोडायचे याबाबत तुम्हाला आमच्या मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत देखील जिल्हा कार्यालयामार्फत मार्गदर्शन केलं जाईल. सर, आपण बोलत होतो निमखाऱ्या पाण्यातल्या संवर्धनाविषयी आणि योजनांविषयी. अजून एखादी योजना त्या बाबतीत सांगायची राहून गेली असं वाटतं? स्लाइडद्वारेच ते पाहूया आपण. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन आपण स्लाइडमध्ये पाहत आहोत. तलाव खोदकाम व निर्मिती यामध्ये पुढील जी योजना आहे
प्रकल्पाची एकूण किंमत रुपये 3 लाख इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. केंद्राचं जे अनुदान आहे यासाठी ते 1.5 लाख रुपये इतकं केंद्राचं अनुदान या योजनेमध्ये अंतर्गत देण्यात येणार आहे व लाभार्थी हिस्सा 1.5 लाख रुपये इतका असणार आहे. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी जे इनपुट्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे कोळंबीचं बीज आहे, त्याचबरोबर खाद्य जे आहे ते खाद्य त्या ठिकाणी जे तलावामध्ये तळ्यामध्ये सोडलं जातं त्यासाठी एकूण केंद्रामार्फत 1.5 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत की हा जो प्रकल्प आहे तो कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटी चेन्नई यांच्या अंतर्गत जो रजिस्ट्रेशन नोंदणी केली जाते तो नोंदणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्हा कार्यालय जे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय येथील जिल्हा कार्यालय आहे त्यांच्यामार्फत जी जिल्हास्तरीय समिती आहे त्यांच्याकडे देखील नोंदणी करणं या प्रकल्पाची अत्यंत आवश्यक आहे. आपल्यासाठी जे इतर जे मार्गदर्शन लागेल या निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी ते आपल्याला जिल्हा कार्यालयामार्फत मिळू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी या पुढील योजना आहे ती जी कोळंबी बीज जे या तलावामध्ये सोडणं आवश्यक आहे ते कोळंबी बीजाची निर्मिती या दृष्टीने आपण स्लाइडद्वारे पुढील योजना आपण पाहू शकतो. सर एक फोन घेऊया पहिले. हो रत्नागिरीहून पुष्कर भूते काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा पुष्करजी. नमस्कार, मी रत्नागिरीहून बोलतो. हो, आता जे मत्स्य वाहतूक केली जाते याच्यामधून इन्सुलेटेड व्हॅन मधून मोठ्या गाड्यांना वाहतूक मत्स्य वाहतूक त्याला काही नीलक्रांती योजनेमध्ये अनुदान आहे का? हो, ती चांगली आपण शीतवाहनांसाठी विचारलेलं आहे. शीतवाहनांसाठी अतिशय चांगली योजना आहे. इन्सुलेटेड व्हॅनसाठी आपण आपल्या जिल्हा कार्यालय जे आमचं आपण रत्नागिरीतून बोलत आहात रत्नागिरीचं जे जिल्हा कार्यालय त्यांचे संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडे अर्ज करू शकता आणि अतिशय इन्सुलेटेड व्हॅन जी आपण घेऊ इच्छिता त्यासाठी ह्या नीलक्रांती योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे अर्थसहाय्य दिलं जातं. आणि शीतवाहनांच्या माध्यमातून जर आपण वाहतूक केली तर कारण हे जे प्रोडक्ट आहे हे उत्पादन जे आहे ते नाशवंत आहे त्यामुळे हे अत्यंत आवश्यक आणि अनुदान असेल तर याचा लाभ नक्कीच जो मासे उत्पादन करणारे शेतकरी त्यांनी घेतला. मासळ मंडळी आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे कार्यक्रमाविषयी पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तर आत्ता बोलता बोलता आपण परत ब्रेकमध्ये मला सांगितलं की हॅचरीविषयी आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं आहे. काय सांगता येईल? जे कोळंबीच्या तलावामध्ये जे बीज सोडावायचं आहे त्यासाठी जे बीज उत्पादन करण्यासाठी जे हॅचरी लागते केंद्राची जी उभारणी करावी लागते बीज उत्पादन केंद्र कोळंबी बीज उत्पादन केंद्र असं त्याला म्हटलं जातं. त्यासाठी केंद्र शासनाने ही जी नीलक्रांती योजनेअंतर्गत प्रकल्प किंमत रुपये 50 लाख इतकी गृहीत धरलेली आहे व यास केंद्राचं अनुदान रुपये 25 लाख इतका केंद्राचं अनुदान मिळणार आहे व लाभार्थी हिस्सा रुपये 25 लाख इतका असणार आहे. तर सागरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जी व्यक्ती कोळंबी बीज उत्पादन केंद्राची हॅचरी उभारू इच्छिते त्यांसाठी ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना केंद्रामार्फत रुपये 25 लाख इतकं अनुदान यामधून मिळणार आहे. तर या योजनेअंतर्गत आम्ही आवाहन करतो की हॅचरी उभारण्यासाठी लोकांनी पुढे यावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा. सर आता आपण एक महत्त्वाचा प्रश्न की आपण सांगितलं की सागरी मत्स्य व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत उत्पादक आहेत त्यांच्यासाठी काही योजना आहेत जी भूजल क्षेत्रावर मत्स्य व्यवसाय करतात त्यांच्यासाठी काही योजना आहेत. सर आता एकत्रितपणे या योजना राबवण्यासाठी शासनात कशा प्रकारे प्रयत्नशील आहे किंवा अशा योजना राबवण्यात येत आहेत का? हो, आपण मत्स्य खाद्य बनवण्याची लघु कारखान्याची स्थापना आपण स्लाइडद्वारे पाहूया. त्या देखील प्रकल्पाची किंमत एकूण 10 लाख रुपये गृहीत धरण्यात आलेली आहे आणि केंद्राचं अनुदान रुपये 5 लाख इतकं असणार आहे व राज्याचं अनुदान रुपये व लाभार्थी हिस्सा रुपये 5 लाख इतका असणार आहे. जे लघु मत्स्य खाद्य हे तलावांमध्ये मत्स्य शेतीसाठी आवश्यक असतं कोळंबी शेतीसाठी आवश्यक असतं आणि यासाठी केंद्रानं फार मोठ्या प्रमाणात रुपये 5 लाख 50% अनुदान देण्याचं निश्चित केलेलं आहे व लाभार्थी हिस्सा रुपये 5 लाख इतका असणार आहे. आपण जो प्रश्न विचारला तो देखील आपण ज्या भूजल क्षेत्र आणि सागरी क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये फोन घेऊया. माफ करा. हो. नांदेडवरून संध्या रावते काय विचारू इच्छितात? विचारा. नमस्कार. हा नमस्कार, मी संध्या रावते बोलते नांदेडहून. हा संध्याताई विचारा. मी नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यात राहते. हो. मी शेततळ करत आहे. त्याच्यामध्ये काही योजना आहे का किंवा अनुदान आहे का मला मत्स्य व्यवसाय करण्यासाठी? कारण तिथे बहुतांश बंजारा आणि आदिवासी लोक राहतात त्यांची नीड मला भागवता येईल.
बरं विचार खूप छान प्रश्न विचारला आणि तुमचे विचार पण खूप छान आहेत. काय सांगता येईल सर? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. या नील क्रांती योजनेअंतर्गत रुपये 1.5 लाख आपण इतकं अनुदान देण्याची एक योजना आहे. प्रकल्प किंमत आपण 1.5 लाख रुपये पकडलेली आहे. 75,000 रुपये हे आपल्याला केंद्रामार्फत जे आपण त्यामध्ये मत्स्यखाद्य आपण जे देणार आहोत आणि जी आपण माशांची पिल्लं त्यामध्ये सोडणार आहोत या साठी केंद्रामार्फत आपल्याला 75,000 रुपये आपण या शेततळ्यांसाठी वापरू शकता. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आमचा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड असं कार्यालय आहे. त्या कार्यालयाशी आपण संपर्क करू शकता आणि त्या कार्यालयामार्फत आपण संपूर्ण विहित नमुन्यातील प्रस्ताव आमच्याकडे सादर करून त्यास आम्ही निश्चितपणे मान्यता देऊ. सर, आता जसं खाद्याचा विषय निघाला आहे तर माझ्या मनात 2 प्रश्न होते. सकाळी येताना मी थोडंसं नेटवर बघितलं की बायोगॅसची स्लरी पण खाद्य म्हणून वापरले जाते, तर हे कितपत योग्य आहे, हे वापरणं योग्य आहे का? आणि आता मी रिसेंटली असं पण वाचलं आहे की फ्लोटिंग फीड आलेलं आहे मार्केटमध्ये. त्याचे अनेक फायदे आहेत की ते मासे खायला वरती येतात सरफेसवर, त्यामुळे आपल्याला मासे किती मोठे झाले हे पण कळतं. बरेच वेळा खाद्य आतमध्ये गेलं तर आपल्याला आयडिया येत नाही. तसं 2 विषय आहेत, काय सांगता येईल? आपण चांगला प्रश्न विचारला सर. फ्लोटिंग फीड जे आहे त्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फीड पूर्वी जे दिलं जात होतं ते तलावाच्या तळाशी जात होतं. बरोबर. आणि त्यामुळे जो तळाचा जो भाग आहे तो खराब होत होता आणि तो खराब होत असल्यामुळे त्याच्यामुळे माशांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव होणं वगैरे शक्यता असते. त्यामुळे जर का फ्लोटिंग फीड असेल तर आपल्याला अंदाज येतो की किती फीड तलावामध्ये सोडलं पाहिजे. आणि फ्लोटिंग फीड हे मासे आवश्यकतेप्रमाणे वरती तलावाच्या पृष्ठभागावर येऊन खाऊ शकतात आणि त्याद्वारे तलावाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी ही चांगल्या प्रकारे मेंटेन करणं आपल्याला शक्य होणार आहे. म्हणून फ्लोटिंग फीड केव्हाही चांगलंच आहे. सर, एक फोन घेऊया. पुण्यावरून भास्कर सरणे काय विचारू इच्छितात? नमस्कार भास्करजी, विचारा. नमस्कार सर. विचारा सर, माझा प्रश्न आहे की शेततळ्यामध्ये कोणते कोणते मासे पाळू शकतो आपण? म्हणजे बरं, विचारूया सरांना आपण. खूप चांगला प्रश्न आपण विचारला. शेततळ्यामध्ये ज्याला भारतीय प्रमुख कार्प, इंडियन मेजर कार्प असं म्हटलं जातं, रोहू, कटला, मृगल या जातीचे मासे देखील आपण त्या ठिकाणी सोडू शकता. त्याचबरोबर सायप्रिनस जातीचे मासे आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये पंगॅशियस जातीचा जो मासा आहे तो देखील आपण त्यामध्ये सोडू शकता. या माशांना अतिशय चांगल्या प्रकारे किंमत आहे. बाजारभाव जवळजवळ 150 रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण शेततलावामधून उत्पन्न घेतात. आणि रायगड साईड भागामध्ये देखील शहापूरजवळ वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुमारे 1 हेक्टरमधून 5 ते 7 लाख रुपयाचं देखील उत्पन्न हे मत्स्य कास्तकार शेततळ्यामधून घेत आहेत. सर, आता आपण रोहू, कटला, मृगलचा उल्लेख केला, तसं तिलापिया मासा सुद्धा शेततळ्यामध्ये घेता येतो? हो, तिलापिया जो मासा आहे त्यामध्ये एक ठराविकच आपण जातीचे मासे आहेत ते रोहू, कटला, मृगल या जातीचे आपण मासे त्यांनाच आपण सध्या मत्स्य संवर्धनासाठी परवानगी दिलेली आहे. तसेच पंगॅशियस जातींची आपण परवानगी दिलेली आहे. आणि सर, आपला प्रश्न मगाशी राहिला म्हणजे सामुदायिक काय योजना आहेत. आपल्याला बऱ्याच योजना नीलक्रांती योजनेअंतर्गत बघायच्या आहेत. बरोबर. तर सामुदायिक ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यामध्ये ज्या सामुदायिक योजना त्यामध्ये क्रियाशील मच्छीमारांकरता गट विमा योजना ही अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे, ज्यामध्ये प्रकल्प किंमत विमा हप्ता 20 रुपये 34 पैसे इतका गृहीत धरण्यात आलेला आहे. आणि केंद्राचं अनुदान 10 रुपये 17 पैसे आणि राज्याचं देखील अनुदान 10 रुपये 17 पैसे इतकं असणार आहे. आणि यामध्ये आपण लाभार्थी संख्या 3,23,838 इतकी आपण निश्चित केलेली आहे. ही योजना सागरी क्षेत्र तसेच भूजल क्षेत्रामधील मत्स्य व्यवसायांना जे मत्स्य कास्तकार आहेत, जे मच्छीमार आहेत, ते दोघी या योजनांचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतात. त्यांच्यासाठी योजना राबवण्यात येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे समुद्रामध्ये हे जे मच्छीमार मासेमारी करत असतात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी गट विमा योजना ही लागू करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आणखीन जी योजना आहे जी दोन्ही विभागामध्ये सागरी क्षेत्रामध्ये आणि भूजल क्षेत्रामध्ये आपण माफ करा, फोन घेऊया. धुळ्यावरून सुखदेव पाटील काय विचारू इच्छितात? नमस्कार सुखदेवजी, विचारा. आपल्या गोड्या पाण्यामध्ये मोती उत्पादन घेऊ शकतो का बुवा? विचार सरांना. सर, गोड्या पाण्यामध्ये मोती उत्पादन घ्यायची त्यांची इच्छा आहे, ते घेऊ शकतात का? हो, जी पर्ल कल्चर जी आहे नीलक्रांती योजनेअंतर्गत ती देखील योजना राबवण्यात येत आहे. पर्ल कल्चर जे आहे
हे आपल्याला ते परंतु तांत्रिक ज्ञान त्याचं घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन सातबंगला वर्सोवा या ठिकाणी आपल्याला याचं आपल्याला चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. सिफरी इन्स्टिट्यूट्स आहेत, त्या इनलँडच्या इन्स्टिट्यूट्स आहेत, बरॅकपूरला इन्स्टिट्यूट्स आहेत, सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, कोचिनला आहे त्यांचं, सातबंगला वर्सोवा येथे देखील त्यांचं ऑफिस आहे. या तांत्रिक ज्ञान घेऊन आपण हे संपूर्ण पर्ल कल्चर जे आहे हे त्याबद्दल तांत्रिक ज्ञान घेणं आपण अत्यंत आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञानानंतरच आणि आपल्या जिल्ह्यातील जे आमचं सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय आहे यांच्यामार्फत आपण तांत्रिक ज्ञान घेऊ शकता आणि आपण हे पर्ल कल्चरचं उत्पन्न घेऊ शकता. सर, मला असं वाटतं आपला जो विषय पूर्वी हो, आपला विषय जो आहे तो त्यामध्ये दोन्ही भूजल आणि सागरी या क्षेत्रामध्ये दोन्ही ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी आपण एक पुढील आपली योजना आहे ती म्हणजे मच्छीमारांसाठी घरकुले ही योजना आपल्याला राबवली जाणार आहे. यामध्ये प्रकल्पाची किंमत ₹1,20,000 इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. प्रकल्प किंमत ₹1,20,000. यासाठी केंद्राचं जे अनुदान आहे ते ₹60,000 इतकं केंद्राचं अनुदान असणार आहे आणि राज्याचं जे अनुदान आहे हे देखील 60,000 इतकं अनुदान राज्य शासनाचा देखील सहभाग यामध्ये आहे. आणि यामध्ये आपण चालू वर्षी लाभार्थी संख्या 65 इतकी आपण निश्चित केलेली आहे. अशा प्रकारे एकूण प्रकल्प किंमत ₹1,20,000 मच्छीमारांसाठी घरकुले ही योजना आपण सागरी विभाग तसेच भूजलाशय विभाग या दोन्ही विभागामध्ये आपण राबवत आहोत. सर, आता इतक्या सगळ्या योजना आपण सांगितल्या तर 2016 आणि 2017 तर सर 17 आणि 18 साठीचं पण काही प्लॅनिंग आपलं झालेलं नियोजन थोडक्यात सांगता येईल आपल्याला? वेळेचं बंधन आहे. 18 साठी सुद्धा आपण प्लॅन केलेलंच आहे. त्यापूर्वी आपण आणखीन देखील एक योजना आहे की जी आपण दोन्ही ठिकाणी राबवतो ती देखील मी सांगू इच्छितो. यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मच्छीमारांच्या बचतीची राष्ट्रीय कल्याणकारी योजना. यामध्ये केंद्राचं जे अनुदान आहे ते 1500 आहे, राज्याचं अनुदान 1500 आहे. प्रकल्पामध्ये एकूण 3000 गृहीत धरण्यात आलेले आहे व यासाठी लाभार्थी मच्छीमाराने एकूण 3 ते 9 हप्त्यामध्ये ₹1500 जमा केल्यावरच राज्य व केंद्राचं अनुदान मच्छीमारास अदा करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे एकूण प्रति मच्छीमार प्रतिवर्ष प्रकल्प किंमत 3000 प्रमाणे मच्छीमारांकरता बचतीची राष्ट्रीय कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहे. सर, आपण जो प्रश्न विचारलात पुढील वर्षासाठी सन 2017 साठी एकूण विविध 35 योजनांसाठी एकूण ₹86 कोटी इतक्या रकमेचे प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे ते लवकरच मंजूर होऊन येतील. हो, आणि त्याचा सुद्धा लाभ 2017 आणि 2018 मध्ये सर्वांना मिळू शकेल. आणि या सर्व योजनांसाठी जे लाभ घेऊ शकतात ते जिल्हा कार्यालयामध्ये अर्जही करू शकतात. विविध महाराष्ट्र शासनाचे देखील आमच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाचा जो दूरध्वनी क्रमांक आहे 022221239 आमच्याशी देखील संपर्क. फोन नंबर परत एकदा सांगता येईल आपल्याला शांतपणे? 022221239 हा आमचा आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक आहे. तसेच आमचा जो ईमेल आयडी आहे तो देखील comfishmaha@gmail.com COMMFISH comfishmaha@gmail.com या मेलवर देखील आपण माहिती मागू शकता आणि योजनांचा लाभ घेऊ शकता. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाअंतर्गत चर्चेसाठी विषय ठेवला आहे उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन. विषय परत एकदा सांगतो, उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन असा विषय आहे. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर माणिक धुमाळ, सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी. दुसरे तज्ज्ञ असतील डॉक्टर परसी आवारी, सहाय्यक प्राध्यापक मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय मुंबई. मंडळी, दूरदर्शन या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून आपण कृषी दर्शन हा कार्यक्रम आपल्याला दाखवतो. अनेक विषय आपण चर्चेसाठी निवडतो. आपले फोन पण येतात, पण आपल्या फोनसोबत आम्हाला आपल्या पत्रांची पण अपेक्षा असते. त्यामुळे पत्र लिहून आम्हाला काही सूचना करायची असतील तर जरूर आम्हाला पत्र लिहा, आम्हाला कळवा. पत्ता असा आहे, आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. निर्माता कृषी दर्शन, फोन इन लाईव्ह प्रोग्राम पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, आम्हाला सूचना करू शकता. त्यामुळे खाली ईमेल आयडी आपल्याला दिलेले आहेत कृषीदर्शन@ddkmumbai@gmail.com, कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com. दोन्ही ईमेल आपल्याला दिले आहेत. या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. पोर्टलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता यूट्यूबच्या माध्यमातून. कारण बरेच वेळा हा कार्यक्रम संध्याकाळी आपला जर मिस झाला असेल तर आपण हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकतो.
सर, आपण इथे आलात आणि खरंच अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं की केंद्र पुरस्कृत खरंच खूप योजना आहे. मत्स्य व्यावसायिक जे आहे, मत्स्यपालन करणारे जे शेतकरी आहेत, मत्स्य व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत, खूप योजना आहेत आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 50% वाटा आपल्याला उचलायचा आणि 50% केंद्र शासन उचलणार आहे आणि या सगळ्या योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आणि सरांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय, फक्त आपल्याला तिथे जायचं आणि योजनांची माहिती करून घ्यायची आणि ही माहिती जर आपण केली तर योजनाचा लाभसुद्धा आपल्याला मिळू शकतो. सर, आपण इथे आलात आणि अत्यंत साध्या सोप्या भाषेत खूप छान माहिती दिली आणि मला असं वाटतं असंख्य योजना आहेत आणि 17-18 पण आपण सांगितलं की 35च्या वर जवळपास योजना आहे आणि प्रचंड मोठी रक्कमसुद्धा त्यासाठी आपण प्रस्ताव सादर केला आणि मला असं वाटतं होपफुली आपल्याला मिळेल. तर त्याचासुद्धा लाभ दर्शकांनी, म्हणजे जो शेतकरी आहे, मत्स्य उत्पादक शेतकरी, त्यांनी घ्यावा. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झाला, मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने आम्ही देखील दूरदर्शनचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.